नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात चांगले उत्पादन होत असेल तर त्यासाठी सरकारकडून रोख बक्षीस मिळवण्याची संधी आहे. खरीप हंगाम 2026-27 साठी राज्य सरकारने 11 पिकांची पीक स्पर्धा जाहीर केली आहे. कोण अर्ज करू शकतो, किती बक्षीस मिळणार, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख कोणती आहे? तर चला संपूर्ण जाणूया या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप पीक स्पर्धा 2026-27 जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी प्रथम ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी होणार आहे. 11 पिकांसाठी स्पर्धा असणार आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी अर्ज करता येईल. किमान क्षेत्र किती लागणार यासाठी? भातासाठी किमान 20 गुंठे सलग लागवड क्षेत्र आवश्यक आहे. इतर पिकांसाठी किमान 40 गुंठे सलग लागवड बंधनकारक आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवा. फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याची पावती, जात प्रमाणपत्र, आदिवासी गट असल्यास, बँक पासबुक किंवा रद्द केलेल्या चेकची प्रत. अर्जाची अंतिम तारीख आहे मूग आणि उडीदसाठी 31 जुलै 2026 ही अर्जाची अंतिम तारीख आहे. तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूलसाठी 31 ऑगस्ट 2026 ही अंतिम तारीख आहे. प्रवेश शुल्क असणार आहे सर्वसाधारणसाठी ₹300, आदिवासी गटसाठी ₹150. आता याच्यासाठी किती बक्षीस मिळणार? तालुका स्तर प्रथम क्रमांक असणार आहे 5,000, द्वितीय क्रमांक असणार आहे 3,000, तृतीय क्रमांक असणार आहे 2,000. तर जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक 10,000, द्वितीय क्रमांकसाठी 7,000 आणि तृतीयसाठी 5,000 आणि राज्य स्तरावर असणार आहे प्रथम क्रमांक 40,000, द्वितीय क्रमांक 30,000. तृतीय क्रमांकाची रक्कम संबंधित अधिकृत सूचनेनुसार तपासून घ्या. अर्ज कुठे करायचा? तर या स्पर्धेचा अर्ज ऑनलाईन करावा लागेल. अर्ज करण्याची अधिकृत मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. या पोर्टलवर फार्मर आयडीद्वारे लॉग इन करून अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. जर अर्ज करताना कोणतीही अडचण आली तर आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा. जर तुम्ही या 11 पिकापैकी कोणत्याही पिकाची लागवड केली असेल तर ही स्पर्धा तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. योग्य वेळी अर्ज करा, अधिक उत्पादन घ्या आणि राज्य स्तरापर्यंत पोहोचून रोख बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न करा. अर्जाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिनड कमेंटमध्ये दिली आहे. तिथून थेट अर्ज करू शकता. अशाच कृषी योजना, जी-आर, अनुदान आणि सरकारी अपडेटसाठी माहिती तुमच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.